नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या खास रिपोर्टचा विषय आहे बाबासाहेबांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृती दिन अर्थात महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांनी समाजासाठी आणि दीनदलितांसाठी दिलेलं योगदान हे देशासाठीच नाही तर जगापुढे एक आदर्श ठरले. केवळ अस्पृश्यता निवारण नाही तर महिला, बाल, शिक्षण, न्याय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपलं योगदान दिलंय आणि माणसाला माणूसपणाचा संदेश दिलाय. तळागाळातील समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य हे तर शब्दांच्याही पलीकडलंय. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956ला निर्माण झालं. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाला प्रचंड मोठा जनसागर देशभरातून उठलेला. त्यांच्या कार्याप्रमाणेच त्यांचं जाणंही हे महापरिनिर्वाण आहे. म्हणूनच आजचा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून जगभरात मानला जातो. बाबासाहेबांना लहानपणी शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीही समाजाशी संघर्ष करून ते केवळ शिकले नाही तर परदेशातही त्यांनी आपल्या शिक्षणाने सगळ्यांना अचंबित केलं. अर्थशास्त्र असो किंवा न्यायशास्त्र, बाबासाहेबांनी प्रत्येक विषयात रुची घेत अफाट शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे स्वतः शिकून ते पुढे गेले नाही तर आपल्या भारतातल्या प्रत्येक पददलित आणि माता भगिनींना शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. आज ते होते म्हणून आपल्याला सहज शिक्षण मिळणं सोपं होतं. त्यांनी दिलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा घोष आजही आपल्याला प्रेरणा देतो. जेव्हा सकल समाजासाठी अविरत झटणाऱ्या, समतेचा नारा देणाऱ्या आणि तळागाळातील प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या या महामानवाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान नेमकं काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षण तज्ञ होतेच. एवढंच नाही तर बहिष्कृत हितकारणी सभा किंवा दलित वर्ग शिक्षण, त्याही पलीकडे जाऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा विधायक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रचार केलाय. शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा त्यांनी प्राप्त करून दिलाय. तसंच शिक्षण विषयक तरतुदींना घटनात्मक संरक्षण प्राप्त करून दिलंय, जेणेकरून शिक्षणाची चौकट अधिकच बळकट झाली आहे. शोषित वर्गाचं शिक्षण झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होताच. पण देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. म्हणूनच शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश त्यांनी समाजाला दिला, ज्यामुळे खऱ्या अर्थानं तळागाळातल्या शिक्षणाची ज्योत पेटली आणि मोठ्या प्रमाणात लोक शिक्षणाकडे वळले. शिक्षण हे सर्वांना सोयीचं आणि सोपं व्हावं, कुणीही त्यापासून वंचित राहू नये म्हणून बाबासाहेबांनी अनेक वाचनालये, समाज केंद्र, अभ्यास मंडळं यांची सुरुवात केली. तसंच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सोय देखील त्यांनी केली होती. शिक्षणासोबत निवासाचीही व्यवस्था होईल याची त्यांनी काळजी घेतली होती. सभा, मेळावे, बैठका यातून त्यांनी शिक्षणासाठी मोठी जनजागृती देखील केली. शिक्षण माणसाला जगण्याचं, लढण्याचं सामर्थ्य देतं. शिक्षण माणसाला विचार करायला शिकवतं. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. घटनेच्या 45 कलमान्वये वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेची असल्याची तरतूद त्यांनी केली होती, ज्यामुळे आज गावकुसांपर्यंत शिक्षण पोहोचतंय. शिक्षणात धार्मिक प्रागल्भ्य निर्माण होऊ नये, समाजात विषमता वाढू नये म्हणून सरकारच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही असा नियम बाबासाहेबांनी त्यावेळेस काढला. देशातील मुलांना 14 वर्ष सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अनुसूचित जाती आणि जमाती त्याचबरोबर इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध संवर्धन करण्यासाठी विशेष योगदान त्यांनी दिलं. तसंच अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शिक्षण संस्था आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार त्यांनी दिला. अस्पृश्यता नष्ट करून मागासवर्गीयांचे शिक्षणाचे मार्ग त्यांनी खुले केले आणि सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी केल्या. केवळ शिक्षणच नाही, नोकरी सेवा क्षेत्रातही त्यांनी मागासवर्गीयांसाठी नियुक्ती किंवा पद राखून ठेवण्याची तरतूद केली.
शिक्षणाने स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त होईल याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच महिला कल्याण आणि स्वातंत्र्याला शिक्षणाने गती मिळते असं म्हणत केंद्रीय मंत्री असताना बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडलं. मात्र संसदेत ते विधायक फेटाळलं गेल्यानं त्यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. स्त्रियांचं शिक्षण, हक्क, अधिकार, सोयी, प्रसूती रजा, न्याय, समानता यासारख्या असंख्य विषयात बाबासाहेबांचं विशेष योगदान आहे. यासाठी एक भारतीय म्हणून आपण त्यांचं कायमच ऋणी राहू. तर आम्हाला खात्री आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असणार. तर आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत नवीन भागात. तर तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.